नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 276वा. प्रकरण आज आपण घेणार आहोत 48व. अपारिश क अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 3. प्रथम आपण अंग परिचय बघूयात. पारिश. पारिश म्हणजे पारक. साधकाकडे पारख हा गुण असणं अतिशय महत्वाचं आहे. हा गुण असेल तर मनुष्य कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतो. माणसांची पारख, विकत पदार्थ घ्यायचा असेल तर त्याची पारख, अशा कोणत्याही गोष्टीची पारख करता येणं महत्वाचं आहे. पारख करणं म्हणजे योग्यता ओळखणं. पारख करता येत नाही म्हणजेच त्या मनुष्याची सत्सद विवेक बुद्धी काम करत नाही. मग तो असतचाच सत म्हणून स्वीकार करतो. प्रभू भक्तीच्या अमूल्य रत्नांची त्याला परीक्षा करता येत नाही आणि मग बगळ्यांच्या समूहात हंसांनी राहावं तशी त्याची अवस्था होते. आपलं वास्तविक स्वरूप तो कधी ओळखू शकतच नाही. तर आता आपण पहिला दोहा ऐकूयात. पायी पदार्थ पेली करी कंकरली हाथी, जोड़ी भी छोटी हंस की पड्या बगा के साथी. पायी पदार्थ पेली करी कंकरली हाथी, जोड़ी भी छोटी हंस की पड्या बगा के साथी. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. पायी. पायी म्हणजे मिळालेला. पदार्थ म्हणजे पदार्थ. पेली करणं म्हणजे फेकणे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे साधू, तुला तर बहुमूल्य पदार्थ प्राप्त झाला होता, पण तो तू टाकून दिलास आणि हातात दगड घेतलेस. हंसाच्या जोडीचा वियोग झाला आणि तू बगळ्यांच्या संगतीत आलास. अज्ञानी आणि ज्ञानी, पारख करू शकणारा आणि न करू शकणारा यातील फरक या दोह्यात कबीरांनी सांगितलेला आहे. पारखी असेल तो वस्तूचं मूल्य ओळखून ती अमूल्य असेल तर तिचा स्वीकार करेल. मूल्यहीन असेल तर तिचा त्याग करेल. कबीर सांगतात की परमात्मा रूपी बहुमूल्य वस्तू तुला प्राप्त झालेली आहे, पण तिचा त्याग करून दगडालाच बहुमूल्य समजून मनुष्य त्याचा स्वीकार करतो. म्हणजेच संसारातील गोष्टीच त्याला बहुमूल्य वाटतात. तो त्यातच रमून जातो. कबीर म्हणतात की जोडी बिछुटी हंसकी, म्हणजे हंसाच्या जोडीचा वियोग झाला. आत्मा आणि परमात्मा ही जणू हंसाची जोडी आहे. त्यातील आत्मारूपी हंस परमात्मारूपी हंसापासून अलग झाला आणि संसारी लोकरूपी बगळ्यांच्या पंक्तीत जाऊन बसला. स्वतःचं स्वरूप विसरला. स्वतःला बगळाच मानायला लागला. बक प्रवृत्तीचा त्याने स्वीकार केला. निरक्षीर विवेक हा तर हंसाचा मुख्य गुण. दूध आणि पाणी मिसळलं असलं तरी तो वेगळं करतो, अशी एक कवी कल्पना आहे. निरक्षीर विवेक करणं म्हणजे सत्सद विवेक करणं. जीव आपली सत्सद विवेक करण्याची शक्ती सोडून देतो आणि स्वतः परमात्म रूप असूनही स्वतःला संसारी मानू लागतो. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. अमूल्य वस्तू ती टाकून दे कंकर घेई हाती, हंस जोडीचा वियोग झाला बसे बगळ्याच्या पंक्ती. अमूल्य वस्तू ती टाकून दे कंकर घेई हाती, हंस जोडीचा वियोग झाला बसे बगळ्याच्या पंक्ती. दुसरा दोहा ऐकूयात. एक अचंभा देखिया हीरा हाठ बिकाई, परिखण हारे बाहिरा कौड़े बदले जाए. एक अचंभा देखिया हीरा हाठ बिकाई,
परिखण हारे बाहिरा, कवडी बदले जावे. अचंभा, अचंभा म्हणजे आश्चर्य. हाट, हाट म्हणजे बाजार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. इथे एक आश्चर्य पाहिलं की हिरा दुकानात विकला गेला. त्याची परीक्षा करणारा अडाणी होता, त्यामुळे हिरा कवडी मोलाने विकला गेला. या साखीत कबीर संसारी लोक कसे अपारखी असतात ते सांगतायत. हिऱ्याची ओळख जव्हेरीच करू शकतो, त्याचं योग्य मूल्य देऊ शकतो, पण हिऱ्याची पारख नसणारे लोक त्याची खरी किंमत करू शकणारच नाहीत. मग तो कवडी मोलाने विकला जाईल. तसंच जीवाला प्रभू भक्ती रूपी हिरा प्राप्त झालेला आहे. त्याची त्याला पारख झाली तर परमात्मा रूपी हंस त्याला पुन्हा भेटेल. पण त्याला परीक्षाच करता येत नसल्यामुळे संसारालाच सत्य मानून तो त्याचा स्वीकार करतो आणि भक्तिरूपी हिऱ्याचा तो त्याग करतो. आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. कबीर सांगे विस्मय वाटे, हिराया बाजारी. पारखे ना कोणी येथे, कवडी मोल तो होई. कबीर सांगे विस्मय वाटे, हिराया बाजारी. पारखे ना कोणी येथे, कवडी मोल तो होई. पुढचा तिसरा दोहा ऐकूयात. कबीर गुदडी बिथरी, सौदा गया बिकाई. खोटा बांध्या गाठडे, अब कुछ लिया न जाए. कबीर गुदडी बिथरी, सौदा गया बिकाई. खोटा बांध्या गाठडे, अब कुछ लिया न जाए. गुदडी, गुदडी म्हणजे गोधडी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की सौदा पूर्ण झाला, खोट्या वस्तूंनी गाठोडं बांधलं. आता तर काही त्यात घालता येणार नाही, कारण गोधडी तर बिखरून गेली आहे. जीव हा संसाररूपी बाजारात सौदा करायला आलेला होता. सत्कर्माच्या बदल्यात त्याला परमात्मा स्वरूपी असा हिरा घ्यायचा होता, परंतु त्याने सत्कर्माच्या बदल्यात खरेदी केली माया आणि मोहाची. अशा अनेक खोट्या वस्तूंनी त्याने आपलं गाठोडं किंवा पिशवी म्हणूयात, पिशवी भरली. आता त्या पिशवीत आणखीन कोणती वस्तू घालायला जागाच राहिलेली नाहीये आणि शरीर रूपी गोधडी पण जीर्ण झालेली आहे. आता बाजार करायची वेळही संपली आहे. संसार रूपी बाजारात आल्यावर इथे काय खरेदी करायची याचं जीवाला स्वातंत्र्य होतं. परमात्मा रूपी हिरा त्याला इथे प्राप्त करता आला असता, पण बाजार उठला तरी त्याने त्या हिऱ्याची खरेदी केलीच नाही. उलट माया मोहानेच आपलं गाठोडं बांधलं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. शरीर कंथा जीर्ण जाहले, सौदा झाला नाही. माया मोह पदरी बांधले, आता खरेदी नाही. शरीर कंथा जीर्ण जाहले, सौदा झाला नाही. माया मोह पदरी बांधले, आता खरेदी नाही.